श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी आपण प्रभू रामांची आणि शबरी माताची कथा ऐकूया. शबरी माताने कशी प्रतीक्षा केली, किती वर्ष झालं प्रभू रामांची वाट बघत होती, ते आपण आज बघूया. तर शबरी ही एक भिल्ल समाजामध्ये जन्म घेतलेली मुलगी होती, छोटीशी मुलगी, पण खूप समजदार होती आणि लहानपणीच खूप कला होत्या. भिल्ल समाज म्हटलं तर शिकार करणं, असे झाडाचे पाला वगैरे गुंडाळणं, ह्या गोष्टी आल्याच. त्यांना तर काय फक्त शिकार करायची आणि त्यावर उदरनिर्वाह करायचा. अशा समाजात अशी शबरी खूप अत्यंत हुशार होती. तिला प्राणीमात्रावर खूप दया यायची. पशुपक्ष्यांचा सगळा आवाज ती ऐकायची. एखादा पक्षी जर ओरडत असेल ना, तर त्याला काय बोलायचं आहे तर ते तिला कळायचं, त्यांची भाषा तिला समजत होती. एवढी हुशार. बालपणीच जंगलात वगैरे राहिल्यामुळे सगळ्या गोष्टी तिला माहीत होत्या आणि प्राण्यांवर इतकी दया यायची ना तिला. तर एक दिवस तिचं लग्न ठरवतात. तिचे घरचे आई वडील जे आहेत ते तिचं लग्न ठरवतात. तर लहानपणीच इतक्या लहान वयातच तिचं लग्न करतात. पण त्यांच्यात पद्धत होती की लग्नाच्या दिवशी मेजवानी करायची. तर मेजवानी कशाची, तर बोकडं हे जे आहेत ना ते कापायचे आणि त्याची मेजवानी करायची. सगळ्या गावात ती भाजी करायची आणि द्यायची, म्हणजे अशी त्यांची पार्टी. मग तिला काही ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण ज्या 8 दिवस आधीच आणून ठेवायचे, जे आहे शेळ्या बकरं वगैरे ते आणायचे आणि बांधायचे. मग ज्या ज्या दिवशीचा लग्नाचा दिवस असेल त्या दिवशी ते करायचे त्याची मेजवानी, असं ठरलेलं असायचं. तर 8 दिवसाआधी जे ठरलं होतं ना, आणले होते ना बकरं, तर ते शबरीला तर खूप आवडायचे प्राणी. म्हणून ती आनंदात त्यांना चरायला घेऊन जायची, त्यांना चारा द्यायची, घास वगैरे द्यायची, खाऊ घालायची हाताने. छान वाटायचं तिला. पण एकदा सहज तिची आई जेव्हा तिची वेणी घालत बसली होती, तर आईला विचारलं तिने, आई हे कशासाठी आणलेत गं बकरं? आपल्या खेळण्यासाठी आणलेत का, आपल्याला सांभाळायचे आहेत का? तर त्यावेळेस तिची आई हसली. ती म्हणजे तुला नाही समजणार, तुझं आता लग्न आहे ना, मग लग्नाला आपल्या सगळ्या गावांना मेजवानी द्यायची आहे, पार्टी करायची आहे. म्हणजे मी आपल्या भाषेत पार्टी सांगितलं. म्हणजे त्यावेळेस ते आपलं लग्नात कसं असतं, बुंदी वगैरे, लाडू, जिलाबी, तसं ते भिल्ल समाजामध्ये बकरी कट करतात, बकरीची भाजी बनवायची, अशी मेजवानी. मग त्यावेळेस शबरीला इतकं वाईट वाटलं. छोटीशी शबरी आपली 5-6 वर्षाची, ती म्हणली माझ्यामुळे माझ्या लग्नासाठी बकरी आणलेत, म्हणजे त्यांचा बळी द्यायचा आहे. मग याला कारणीभूत मीच असणार. त्यांची हत्या होणार म्हटल्यानंतर, त्यांना मारणार म्हटल्यानंतर माझ्या लग्नासाठी. मग मी काय केलं पाहिजे? तिला सारखा विचार पडत होता की असं काय केलं पाहिजे की ही बकरी वाचली पाहिजे. कारण त्यांना सोडून दिलं तर हे परत पकडून आणतील. जेवढे आहे त्या समाजात बाबांचे पण ओळखीचे जे, ते सगळं पकडून आणतील आणि परत त्या बांधतील आणि त्या दिवशी तर करतीलच, त्यांचा बळी तर देतीलच. मग काय केलं पाहिजे? सारखा विचार चालत होता. मग तिने विचार केला, जर नाही राहिले या ठिकाणी तर ही बकरी पण वाचतील. म्हणून तिने अत्यंत जिद्दीने, म्हणजे परत घरी जायचंच नाही ह्या विचाराने, ज्यावेळेस मध्यरात्र झाली, मध्यरात्रीच्या समयी सगळीकडे अंधार काळोख होता, त्यावेळेस ती त्या झोपडीतून बाहेर पडली, त्यांच्या त्या वस्तीतून बाहेर पडली आणि खूप वेगाने पळत पळत चालली होती. म्हणजे जंगलाच्या दिशेने चालत होती. का तिच्या डोक्यात फक्त एकच होतं, किती काही झालं ना तरीही आपण मागं जायचं नाही आणि कुणीही आपल्याला पकडलं नाही पाहिजे. आणि भिल्ल समाजात म्हटलं तर लोक कसे शिकारीसाठी वेगानेच पळतात, लगेच पकडलं जातं, प्राण्यांना लगेच पकडलं जातं वेगाने पळणाऱ्या. तर ही तर छोटीशी शबरी होती, पण जीव मुठीत धरून त्या याने प्राण्यांचा विचार करून, बकरींचा विचार करून ती पळत होती. खाली काटे वगैरे काय काय पाहिले पण नाही. तर पळाली पळाली आणि घनदाट जंगलात आत आली. मग ती ज्यावेळेस पळाली ना, तर तिच्या मागे लगेच पाठलाग करत होते बाकीचे जे वडील होते, जे शिकारी जे होते, त्यांनी पण तिचा पाठलाग केला, म्हणजे तिला पकडून आणण्यासाठी. पण ती इतक्या वेगाने पळत पळत होती. आणि ज्यावेळेस मग ती काही जेव्हा सकाळ पहाटे होईन दिसेल असं वाटलं तिला, रात्रीतून पळतच होती ती, थांबलीच नाही कुठे. मग त्यावेळेस ती उंच झाडावर जाऊन बसायची. म्हणजे उंच झाडावर बसायची, अशी 7 दिवस सलग करायची ती. झाडावर जाऊन बसायची, झाडाच्या टोकाला, म्हणजे कोणाला दिसतच नसायचं. आणि अंधार झाला की रात्रभर पळायची. असं पळत पळत ती खूप दूरवर आली होती. मग तिला चित्रकूट पर्वत दिसला.
म्हणजे ते लांबूनच एक असा आश्रम दिसलं मस्तपैकी. तर ते आश्रम कुणाचं होतं, तर मातंग ऋषी राहत होते त्या आश्रमात. त्यांचं आश्रम होतं. पण तिला काही ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या, ती लहान होती. मग ती म्हणली आपण एक तर आहे भिल्ल समाजाचं, तर मग काय करायला पाहिजे. मग त्यावेळेस तिने शबरीने काय केलं, की मला पण आता ह्या आश्रमात जायचं आहे, पण मला स्वीकारणार नाहीत. मग ती काय करायची, पहाट झाली की पूर्ण आश्रम झाडून घ्यायची. मग आश्रम झाडून घेतल्यानंतर सगळे सकाळी सकाळी उठणार ना, त्याच्या आधी ती परत झाडावर येऊन बसायची. असं तिचं ते नियम चालूच होता, क्रम 7 दिवस सलग तिचे हेच क्रम चालू होता. तर बाकीचे शिष्य विचार करायचे, की आपण उठायच्या आधीच सगळं काही स्वच्छ का होतंय. म्हणून सगळे ते गुरूंकडे गेले, मातंग ऋषींकडे गेले. तर त्यांनाही विचारलं, तर ते म्हणे हो मी पण बघतो, की आपण उठायच्या आधीच सगळं परिसर स्वच्छ असतो. तर कसं बरं, कोण करतंय हे सगळं. तर मग एक दिवस मातंग ऋषी झोपलेच नाही, रात्रीचे जागे होते. तर शबरी नेहमीप्रमाणे आली आणि आश्रम स्वच्छ करत होते. तर तेवढ्याच समोर मातंग ऋषी उभा राहिलेले दिसले. तर शबरी घाबरली, म्हणली की आपण आता ह्या आश्रमात झाडून घेतोय, स्वच्छ करतो हे कळाल्यानंतर खूप ओरडतील, खूप बोललं जाईल. कारण की भिल्ल समाजात राहणारी मुलगी, अस्पृश्यता. तर हिला ह्या ऋषींच्या आश्रमात कसं काय पाऊल ठेवला गेला हे वाटेल. म्हणून त्यांनी घाबरत घाबरत ऋषींकडे बघितलं. तर तेव्हा मातंग ऋषी म्हणाले, बाळ कोण आहेस तू, आणि ही सगळी सेवा कशी करते तू, स्वच्छता वगैरे करते, कळून पण देत नाही. तर त्यावेळेस शबरी म्हणली, की मी एक भिल्ल समाजातील मुलगी आहे, पण मी माझ्या बकरींचा जीव वाचवण्यासाठी मी पळाले. माझा एकच उद्देश होता, की मी परत घरी जाऊ नये, त्या बकरींचा बळी जाऊ नये. असं तिने पूर्ण कथा सांगितली तिथे आधी त्या ऋषींना. आणि मग मी इथे आल्यानंतर मला तुमचा आश्रम दिसलं, तर मला वाटलं की काहीतरी सेवा केली पाहिजे, मी आश्रमासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं. मग मी फक्त झाडण्याचं काम केलं. बाकी तर मी अस्पृश्यता असल्यामुळे कुठल्या गोष्टी करताच येणार नाही. तर त्यावेळेस मग ऋषी बोलले, तू आजपासून माझी शिष्य म्हणून राहशील आणि कुणीही काही बोलणार नाही तुला. तुला एक म्हणजे सेपरेट असं, तू आजपासून माझी मुलगी अशा ह्या पद्धतीनेच तू इथे राहशील आणि कुणीही काही बोलणार नाही. मी सगळ्यांना सांगेल, तुला राहायचं असेल तर राहा खूप दिवस. तर त्यावेळेस शबरीला खूप आनंद झाला आणि तेव्हापासून शबरीने त्या आश्रमात राहिली आणि मातंग ऋषींना गुरु मानलं होतं. तर मग गुरु जे सांगतील तेच शबरी ऐकायचे. मग एक दिवस गुरूंच्या संन्यास घ्यायचा वेळ झाला होता, ते चालले होते. तर त्यावेळेस सगळेजण पाया पडत होते, सगळ्यांना निरोप देत होते. तर त्यावेळेस शबरी खूप वाईट वाटत होतं, शबरीला खूप दुःखी होती. का तर मग फक्त समजून घेणारे फक्त गुरुच होते आपले आश्रमात. मग गुरुच गेले तर आपल्याला कसा व्यवहार केला जाईल, मी काय करायला पाहिजे. मी गुरूंच्याच याच्यानुसार गुरूंची सेवा करत होते, इथं राहत होते. मग माझ्या आयुष्याचं काय, माझ्या जीवनाचं काय सार्थक होणार, मी राहून तरी काय करू इथे, मग कसं राहू, असे सगळे दुःख तिला वाटत होतं आणि विचार येत होते. तर मग त्यावेळेस ते ऋषीनं म्हणले, आता तुम्हीच माझा आधार होते, वडील होते, तर तुम्हीच गेले तर मग मी आता कसं करायचं, कुठं राहायचं. तर ते म्हणले, तू घाबरू नको, तुझ्या आयुष्याचं पूर्ण कल्याण होणार आहे, सार्थक होणार आहे. कारण की प्रभू राम तुला भेटायला येणार आहे स्वतः इथे. फक्त तू त्यांच्या स्वागतासाठी तयार राहा आणि त्यांची सेवा करत राहा, जप नामस्मरण करत राहा. मग फक्त तेवढीच गोष्ट गुरूंनी सांगितली आणि गुरूंचा आदेश शिरोधारी मानून गुरूंनी सांगितलेलं सत्यच आहे ही कल्पना तिच्या मनात होती. तर तेव्हाच ती खूप आदर करत होती. ती लहान होती, 6-7 वर्षाची शबरी. तर ह्या सगळ्या गोष्टी तिला समजत होत्या. मग सांगितलं आहे ना गुरूंनी, की येणार आहे प्रभू राम येणार आहे, मग माझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे, तर मग मी वाट बघणारच. मग तेव्हापासून ती आश्रमात राहिली, झोपडीपाशी जायची, सगळीकडचे चारही बाजूचे रस्ते स्वच्छ करायची, काटे वगैरे सगळं काढायची आणि त्या रस्त्यांनी फुलं, जी तोडून आणलेली फुलं असतात ती टाकायची, फुलांचा सडा. कारण की प्रभू राम माझे कुठून पण येतील, मग त्यांच्या पायाला खडे टोचले नाही पाहिजे, काटे टोचले नाही पाहिजे, म्हणून चारहीकडचे रस्ते असे स्वच्छ करायचे. आणि हा नित्यक्रम तिचा चालूच असायचा. रोजचं साफसफाई करायची, फळं तोडून आणायचे, टोपलीत ठेवायचे आणि फुलं तोडून आणायचे, परत सजवायचे सगळं काही, आणि दुसऱ्या दिवशी वाट बघून सुकलेली फुलं परत टाकून द्यायचे. परत नित्यक्रम चालू असायचं तिचं, स्वच्छता करणं वगैरे. तर असं करता करता शबरी जे लहान होती, तर
तर लहान याच्यात ती वाट बघत बघत तारुण्यात आली. आणि लहानपणी ती इतकी समजूतदार होती की जर तळ्यावर गेली की आंघोळीला वगैरे तर म्हणायची मी जर इथं आंघोळ करत बसले आणि प्रभू राम आले तर काय करायचं. ह्या याने ती तिथंही घाईघाईत यायची आणि रात्रभर काही झोपत नसायची. मी झोपी गेले आणि कधी पण येतील. ऋषींनी तर सांगितलं नाही, गुरूंनी सांगितलं नाही का कधी येणार आहे. मग त्या ह्याने ती वाट बघत बसायची, झोपली पण नाही. असा तिचा नित्यक्रम चालू होता. अशा ह्याच्यात ती तारुण्यात तशीच वाट बघायची. रस्ते साफ करणं, फुलं तोडून आणायचे, सजवायचे, सगळीकडे फुलं लावायचे आधी झाडांचे, मग ते फुलांना रस्त्याला सजवायचे वगैरे. ते आले की हे चालूच असायचं. सगळे आजूबाजूचे ऋषींचे जे शिष्य होते ते म्हणायचे ही एक वेडीच आहे म्हणे. किती वर्ष झालं, वर्षानुवर्ष झालं तिचं चालूच आहे. रोजचे फुलं तोडायचे आणि रस्त्यांना सजवायचं. आणि कुणी जर त्या रोडनी येत असेल त्या रस्त्याने तर म्हणायची इथून येऊ नका, माझे प्रभू येणार आहे त्या रस्त्याने, तुम्ही दुसरीकडून मार्ग बघा. तर ते सगळे हसायचे आणि दुसरीकडून जायचे, वेडी आहे म्हणून. असं करता करता वृद्धपण येतं तिला, म्हणजे तारुण्यही जातं. बालपणही जातं, तारुण्यही जातं. आणि वृद्धपणात जेव्हा तिचे डोळे नाही व्यवस्थित दिसत नाही, थकलेलं शरीर, वाकत चाललेली आणि थरथर कापलेली, अशाच तर तिचं नित्यक्रम तिने काही सोडला नाही. आणि झोपली तर कधीच नाही. लहानपणापासून वाट बघत होती. मी जर झोपी गेले एका क्षणात आणि येऊन गेले तर प्रभू, जर नाही पाहिलं तर, असं तिचा विश्वास होता एक. पण तिला वाटलं आता वृद्धपणही आलं आहे आणि शेवटचा क्षण येतो आहे, म्हणजे हळूहळू थकलेली म्हटल्यानंतर पुढचा क्षण आहे. मग ह्या जीवनात, ह्या आयुष्यात जे आले त्यावेळेस माझी प्रभूंची भेट होणार की नाही, असा प्रश्न पडला होता. कारण पण गुरूंवर तो विश्वास होता. गुरु म्हणलेच होते की ते येणारच, तुझ्याकडे भेटायला येणार आहे, त्यावेळेस तुझा उद्धार होणार आहे. तर त्या याने खूप नामस्मरण कंटिन्यू लहानपणापासून तिचं नामस्मरण चालू होतं. राम 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 येणार आहे, वाटेकडे डोळे बघून बसायची. तर त्यावेळेस तर तिचं एक जे वाट बघती, तर ते मी एकदा एका याच्यात 2 कडवेच सांगत आहे. ती कशी विनवणी करते प्रभू रामांना की ये आता तरी या, कारण की अंत समय आला आहे. आणि ती ज्यावेळेस ती ज्या खडकावर जाऊन बसायची, वाट बघायची, तिथे कावळे घारी येऊन टोची मारायची. टोची मारून मारून पूर्ण शरीरावर तिचे ओळखाण होते, रक्तबंबाळ केलं तरीही ती वाट बघायची. त्यांना म्हणायची कावळ्यांना, तुम्हाला काय मांस खायचं आहे ते खा, पण माझ्या डोळ्यांना काही करू नका, कारण ह्या डोळ्यांनी मला माझ्या प्रभूचं दर्शन घ्यायचं आहे. अशी इतकी तिची निष्ठा होती प्रभूंवर. आता तिचं प्रेम त्या कडव्यातून सांगते ती. रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना पतित पावना श्री रघुनाथा, एकदाच ये जाता जाता. म्हणती की एकदा तरी ये, आणि सेपरेट माझ्याकडनं येतं जाता जाता, इथून तू जात असेल ना तेव्हा तरी ये, एकदा तरी ये जाता जाता. मग काय करीन मी, फक्त पाहीन पूजिन टेकीन माथा, तोच स्वर्ग मज तिथेच येईल, तोच स्वर्ग मज तिथेच येईल, पुरेपणा जीवना रामा रघुनंदना. म्हणजे स्वर्गच मला तिथे येईल. मी तुमच्या पावलांना पूजा करेन, तेव्हा तुमच्या चरणांवर जेव्हा मी डोकं टेकवण, तेव्हाच मला स्वर्गाचा आनंद मिळेल, स्वर्गच तिथे येईल. त्यामुळे ये, एकदा तरी ये. माझा जो क्षण आहे तो चालला आहे, आता अंत जवळ आला आहे, तर ते अंत जवळ येण्याच्या आधी तरी ये, मला दर्शन दे, अशी विनवणी करत होती शबरी. आणि ही तिची ती प्रतीक्षा संपते. एक दिवस असंच नेहमीसारखं रस्त्याला काटे वगैरे सगळे स्वच्छ करून फुलांचा सडा मारत असते. तर फुलं सजवत असते, फुलांनी सजवत असते, अशी सगळीकडे रस्त्यावर टाकत असते. तर त्या क्षणातच तिथे पावलं दिसतात, एक तेजस्वी पावलं दिसतात. तर ते नेहमीसारखी म्हणते की ह्या मार्गाने कुणी येऊ नका, दुसऱ्या मार्गाने जा.
पण ते तेजस्वी पाऊल बघती आणि त्यामागे लगेच अजून दुसरे पाऊल, म्हणजे राम आणि लक्ष्मण सीता मातेच्या शोधात तिथेपर्यंत आलेले असतात त्या आश्रमापर्यंत. आणि त्यांना सांगितलं गेलेलं असतं प्रभू रामांना की शबरी म्हणजे आहे ना त्या आश्रमात, तर ती तुम्हाला मार्ग दाखवेन पुढचा. तर त्यावेळेस ते शबरीच्या शोधात प्रभू राम तिथे आलेले असतात आणि तिच्या ते चालू असतं फुलांनी सजवण्याचं काम रस्ता. तर ती म्हणते की कोण आहे, कोण आलं ह्या मार्गावर. तर त्यावेळेस प्रभू राम म्हणतात, आई मला माता शबरीला भेटायचं आहे, तर मिळेल का, शबरी कुठे भेटेल का मला माता. तर त्यावेळेस माता शबरी म्हटल्यानंतर मी राम आहे असं बोलल्यानंतर राम जेव्हा कानात घुमलं राम शब्द, तर शबरींनी पूर्ण असं तिचं ते सडा मारायचं चालू होता ना, सडा टाकायचा, तसंच डोकं पायावर ठेवलं चरणावर. राम ऐकल्यानंतर कानांना असं तृप्त झालं कान राम शब्द ऐकल्यानंतर. मग रडली चरणावर डोकं टेकून खूप रडली. प्रभू राम आले, माझे प्रभू राम आले, एवढं वर्ष झालं मी वाट बघत होते आणि आता आले. म्हणून मग नंतर घाईघाईत स्वागत करायला लागली, फुलांचं सडा मारायला लागले आणि घेऊन गेली झोपडीत गेल्यानंतर आसन वगैरे टाकले स्वच्छ करून, इथे बसा तिथे. पण इतका आनंद झाला काय करून काय नाही असं ते शबरीला झालं होतं. मग तिने त्या आसन टाकल्यानंतर मग म्हणे थांबा प्रभू, मी तुम्हाला काहीतरी आणते, गोड खायला आणते. म्हणून घाईघाईत बोरं घेऊन आली. जे बोरं तिने लावलेलं होतं अंगणात, त्या बोराच्या झाडाचे घेऊन आली बोरं. पण इतकी भोळी भक्ती ना, तर ती म्हणली की यातलं एखादा बोर आंबट असेल तर, म्हणून ती स्वतः खाऊन बघायची आणि मग त्यात ठेवायची, टोपलीत ठेवायची, म्हणजे हे गोड आहे तेच मी माझ्या प्रभूंना देणार, असा तिचा उद्देश. इतकी भोळी भक्ती. आणि तिची ती उष्टी बोरं गोड काय आहे ना ती घेऊन आली आणि म्हणली हे घ्या आता, खा प्रभू. तर त्यावेळेस ज्यावेळेस प्रभू रामांनी तिचं ते हे बघितलं, भक्ती इतकी श्रेष्ठ, तर ते बोरं आवडीने खात होते आनंदाने. तर इतके मधुर लागले त्यांना ते. मग खूप छान असं ते चरण धुतले गेले, म्हणजे पूजा केली. असं ह्या शबरीचं जे वाट बघायची ना ते शबरी, तर ती पूर्ण झालं. आणि शबरीला खूप आनंद झाला की प्रभू राम आले, तिच्या पर्णकुटीत आले आणि तिला दर्शन दिलं. अशा प्रकारे कशी वाटली तुम्हाला कथा आवडलीच असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.